भीमा नदीच्या पात्राच्या अगदी कडेला ही शेती चालू झालेली आहे बघा. ही किती आहे सर सगळी मिळून टोटल? 28 एकर आहे. ओके. ह्या 28 एकरपैकी शेतकरी बंधूंनो तुम्ही बघता इथे 15 एकरच्या जवळपास बांबू लागवड आहे. कारण की इथून जवळपास अर्धा किलोमीटर म्हणजे 500 मीटरपर्यंत या नदीचं पाणी आतमध्ये शिरतं. आणि अशा वाया जाणाऱ्या जमिनीच्या तुकड्यावर शेवटी मग त्यांनी निर्णय घेतला की बांबूच लावूयात, जेणेकरून माती पण जागेवर राहील आणि भविष्यामध्ये उत्पन्नाचा स्रोत देखील चालू राहील. अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या शेतीचं नियोजन हे थोडंसं क्लायमेट आणि आजूबाजूच्या परिस्थितीनुसार तुम्हाला ठेवावं लागेल. हा 15 ते 20 दिवसाचा कोंब आहे. बघा शेतकरी बंधूंनो, बांबूमध्ये सगळे म्हणतात एकदा जर बांबू वाढायला चालू झाला तर तो महिन्यात 2 महिन्यात पार 3 महिन्यात त्याची हाईट अटेंड करून घेतो. तसं इथं तुम्हाला लाईव्ह बघायला भेटते. 15 दिवसाचा कोंब बघा तुम्ही, लगभग हा 10 फुटाचा झालेला आहे. किती फास्ट ग्रोथ या बांबूची आहे. आणि त्यामुळेच म्हणतात की बांबू हे हिरवं सोनं आहे. आणि अशाच पद्धतीने अनेक सोने आपण महाराष्ट्रात बघतोय. पांढरं सोनं आहे, हिरवं सोनं आहे, काळं सोनं आहे. असे वेगवेगळे सोन्याचे प्रकार आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्यातलाच हा हिरवा सोना म्हणजे आपला बांबू. जरा जे आहे असं चलत चलत घेऊ. कळलेलं आहे. आणि सुरेश भाऊंचा इथे तुम्ही बघताय हा 4-4.5 वर्षाचा बांबू तुलडा नावाची व्हरायटी आहे. स्पेशली उदबत्तीची जी काडी आहे त्यासाठी हा लावलेला. तुम्ही खाली बघू शकता पूर्ण जमीन जी आहे ती बांबूच्या पानाने झाकलेली आहे. कुठेही गवत उगवायला देखील जागा नाही शिल्लक. बांबूची बेट बघा आता. उदबत्तीच्या काड्यासाठी हलका बांबू लागतो, हा देखील किलोवर जातो. सूरज भाऊंशी बांबूच्या काड्या नेणाऱ्या कंपनीचं ॲग्रीमेंट देखील झालेलं आहे. त्यांना 4,000 ते 5,000 टनाला भाव देखील त्यांनी दिलेला आहे. त्या हिशोबाने ही बांबू किती एकर आहे आपला सगळा? बांबू 15 एकर आहे. 15 एकर. एकच व्हरायटी टुलडा. हो, एकच व्हरायटी. व्हेरी गुड. आणि आता काय भाव भेटलाय मागच्या वर्षी आपल्याला? 4,500 रुपये टनाने भेटलेला आहे. व्हेरी गुड. बऱ्याचशा काही चॅनल्सवर लोकांनी बांबू विकत नाही आणि बांबू काढतानाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर याच्या बद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मार्केटिंग ते करू शकले नाहीत की कुठे प्रॉब्लेम आहे? नेमका सिस्टीम मध्ये कुठे प्रॉब्लेम? दोन्ही काढणारे व्हिडिओ बरोबर आहेत. ओके. बांबू विकला बी गेला नसेल आणि बांबूच्या लागवडी पण भरपूर झालेत, पण विकता आला नाही अशी बी कन्सेप्ट झाली असणार आहे बरोबर आहे. शेतकऱ्यांची. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो कधी पण बघा, मार्केटिंग आपल्याला जमली पाहिजे. जे मार्केट आपण करू शकतो त्या पिकांबद्दल आपण थोडंसं चांगला अभ्यास करूनच लागवडी केल्या पाहिजेत. कारण इतक्या चांगल्या जमिनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही बांबू लावणार आहात, आता बघा तुम्ही हे अंतर काय असेल साधारण? 14-8चं हे अंतर आहे. आणि इतक्या मस्त जी नदीच्या बाजूला जमीन आहे इतकी छान उपजाऊ, अशा जमिनीत तुम्ही बांबू लावताय तर त्याचं अर्थकारण देखील तुम्हाला पूर्णपणे आलं पाहिजे. मार्केटिंग तुमची स्ट्रॉंग असली पाहिजे, तुमचा ग्रुप पाहिजे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही त्याची मार्केटिंग केली पाहिजे. खाली बघताय तुम्ही दूरवर तुम्हाला कुठेही गवत दिसणार नाही. अगदी बांबू आणि त्याचे पाला त्यांनी पूर्णतः रान झाकळून गेलेलं आहे. भविष्यात जे मोठे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांनी भविष्यामध्ये ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये बांबू असेल, महोगनी तर आम्ही देतोच आहोत, त्यानंतर निलगिरी असेल, सुबाबूळ असेल, वेगवेगळ्या पिकांचा पर्यायांचा अभ्यास करून शेती करावी. त्याचं मार्केटिंगचा अभ्यास करावा. आणि मजूर आता इथून पुढे मिळणं अवघड होणार आहे. कारण की आज प्रत्येक ठिकाणी मजुराला पैसे वेगवेगळ्या माध्यमातून गव्हर्नमेंट देत आहे. तर आता तुम्हाला मजुराची इथे काय दिक्कत जाणवते? नाही, मजुराची मेन अडचण आहेच आहेच ना. आणि उजनीतून पाणी जेव्हा सोडलं जातंय, हम्म. पूर आला की जवळजवळ माझं 15 एकर क्षेत्र पाण्यात जात आहे. अच्छा. मग त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे बांबूचा. बरोबर. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ज्यांच्या जमिनी या नदीकाठीच्या आहेत त्यांनी देखील अशा पद्धतीनंच मातीची धूप वाहून जाण्याच्या कारणाने होऊ नये म्हणून देखील हा पर्याय बांबूचा अतिशय उत्तम आहे. यात तुम्ही ॲग्रो टुरिझम देखील भविष्यात करू शकता. कारण इतक्या दाट सावलीमध्ये एवढ्या उन्हाळ्यात कुणाला येऊन बसायला आवडणार नाही. आम्ही तर आज म्हणजे 1-2 तास झालं इथे फिरतोय तर आम्हाला बाहेर निघायचं सुद्धा वाटत नाहीये. इतक्या छान सावलीतून बाहेर निघावं.
तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही देखील बांबूचा चांगल्या पद्धतीने विचार करा, प्रत्येक व्हरायटीचा अभ्यास करा, त्यानुसार मार्केटिंग शोधा आणि त्या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग करा. निश्चितच आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे असे व्हिडिओ पोहोचवत राहू. ज्या शेतकऱ्यांना महोगनी बुकिंग करायचे आहे त्यांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा.